हे घर सोडून जाते, मी जाते, मला वेळ लागलाय। तो दिवस लवकरच येईल असावरी, जेव्हा तुझी ही घर सोडून जाण्याची इच्छा नक्की पूर्ण होईल। वहिनीला खरंच काही झालंय की नाही मला माहित नाही, पण एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकते, आज संध्याकाळी 5:30 वाजता फोन वाजला होता। मिस्टर म्हात्रे, तुम्ही कधी चेन्नईला गेले? नाही। मग आता जायची तयारी करा। हॅलो हॅलो सावरे, अगं बाबा बोलतोय। हां बोला बाबा। अगं धनाजी आज इकडे येणार आहे नेहाच्या लग्नाचं ठरवायला, म्हटलं तुझ्या कानावर घालावं म्हणून फोन केला। म्हणजे नेहा आणि शार्दूलचं लग्न होणार हे नक्की झालं तर? हो का ग बाबा, पण तुम्हाला हे पटतंय का? काय? हेच ते नेहाचं लग्न त्या शार्दूलशी। सावरे, हे नेहाला पटतंय ना, मग माझ्या पटण्या न पटण्याचा प्रश्न येतोच कुठे? हे लग्न नेहाला मान्य आहे झालं तर मग। पण बाबा, तिचा निर्णय चुकत असेल तर आपण तिला। पण सावरे, हे तुला पटत का नाहीये? अहो बाबा, तो शार्दूल वेडा आहे असंच ना? पण डॉक्टरांनी सांगितलंय ना तो बरा होऊ शकतो, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। आणि डॉक्टरांचं असंही म्हणणं आहे की नेहा त्याच्यासोबत राहिली तर तो लवकरात लवकर बरा होईल। मग मला सांग सावरे, धनाजी सारख्या एका मोठ्या उद्योगपतीचा हा देखणा मुलगा स्थळ म्हणून कोणाला नाही आवडणार? नेहाचाही खूप जीव आहे त्याच्यावर, मग हे लग्न व्हायला काय हरकत आहे म्हणतो मी। आणि खरं सांगू का, मला यात काहीच गैर वाटत नाही, उलट मला या नेहाच्या धाडसी निर्णयाचा अभिमानच वाटतो। आता तरी तुला पटतंय ना? कदाचित तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे। जर ती त्याच्याशी लग्न करून सुखी राहणार असेल तर आपण कशाला तिला अडवायचं? अगं तेच म्हणतोय मी, नेहा एका चांगल्या घरात सून म्हणून जाणार आहे आणि सगळं काही व्यवस्थित झालं तर ती आनंदात संसार करेल। आणि म्हणूनच लवकरात लवकर मुहूर्त बघून तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलेलं आहे आम्ही। आज धनाजी लग्नाची बोलणी करायलाच इकडे येणार आहे, तूही इकडे आलीस तर बरं होईल म्हणून फोन केला। मी आज नाही येऊ शकत, पण अगं लगेच ये म्हणत नाहीये मी, पण काही दिवसांचा वेळ काढून ये, म्हणजे तुलाही बरं वाटेल आणि आम्हालाही मदत होईल। बाबा, मी नक्की येईन। तसंही मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे। बरं, कधी येणार आहेस? यांच्याशी बोलून सांगते तुम्हाला। जावई बापूंना नेहाच्या लग्नाविषयी बोललीस का तू? नाही। का? मी 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 विसरले मी बाबा। अगं अशी कशी विसरलीस सावरे? तेच तर, म्हणजे त्याबद्दलच बोलायचं मला तुमच्याशी। म्हणजे? जाऊ दे, मी तिकडे आल्यावरच आपण सविस्तर बोलूयात। तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा, मी यांच्याशी बोलून लवकरात लवकर कधी येता येईल ते बघते। हां बरं बघ, पण जरा लवकर ये। हो बघते। मग ठेव फोन। चालेल। काय दादा, आज लयच उशीर लावलात तुम्ही। अहो कधीपासून वाट बघून राहिलो मी। आता काय आपण इथे बोलणी करू राहिलो, अशी तयारी करायला पाहिजे। अरे टोपी सापडत नव्हती, कुठे ठेवली होती काय आठवे ना। नाही दादा, पण काय बी म्हणा, टोपीत एकदम रुबाबदार दिसून राहिला तुम्ही। नुसतं वरपिता दिसलो तरी बस आहे। आता एवढी बोलणी करायला जायचं म्हटल्यावर असे थोडी तयारी करून गेलं पाहिजे ना। चांगली दिसते ना एकदम। हे बघा, नवरोबा पण आले। मी पण येतो। नाही नाही नाही, तू येऊ नको, तू इथेच थांबायचं। आम्ही येतो जाऊन। आम्ही येतो। हे काय आहे? टोपी आहे, टोपी। टोपी मला दे। नाही 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 बाबा, तुला नाही। हे बघ तू शहाणा आहेस ना, टोपी घातली पाहिजे आज मला। टोपी मला टोपी पाहिजे। दादा दादा दादा, मी का म्हणतो
देऊन टाका ना टोपी त्याला, नाही तर उगाच आपल्या मागे लागून राहायचा, त्याला घेऊन जायला लागायचं तिकडे आणि आपली बोलणी बाजूला राहायची आणि ह्याचीच बोलणी ऐकत बसायला लागायचं. जाऊ दे, देऊन टाका. हो, हो, थांब, 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 थांब. ठीक आहे. अरे हो. ठीक आहे. अरे. राजा, कधी कधी मला असं वाटतं आपण त्या पोरीशी या पोराचा लग्नाचा घाट घालतोय. असं तर होणार नाही ना? त्या पोरीच्या आयुष्याचा घात होईल. नाही नाही दादा, असं नाही होणार, काही काळजी करू नका. प्रमिल नाही आली? नाही, तिची तब्येत जरा बरी नाही आज. काय झालंय? काही तसं विशेष नाही, सकाळपासून कणकणून राहिली होती. तिला म्हटलं बाई आराम कर तू, उगाच दुखणं वाढायला नको आता. नाही नाही नाही, तिला सांग डॉक्टरकडे वगैरे जा, ते गोळी वळी घे. हा? तब्येत सांभाळायला पाहिजे. घरी एवढं लग्न उभं राहिलंय, तिच्याशिवाय दुसरा कोण बाई माणूस आहे सगळं बघायला? तयारी करायला पाहिजे. हा, काळजी घ्यायला सांग तिला. नाही, सांगितलं. निघूया. चला नाही या. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. काय? नेहा लग्न करते. हा, मग? धनाजी काकांच्या मुलाशी. म्हणजे शार्दूलची? अगं पण तो तर हो हो, पण आता तिने घेतलाय निर्णय तर आपण कोण काय करणार? शी 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 शी, काय एक माणसं असतात जगात. हो, असं काय बोलताय? काय झालं? सोड ना. तुझ्या लाडक्या बहिणीबद्दल मी काही वाईट बोललो तर तुला चालणार नाही. सोडून दे, चल. नाही, सांगा ना, सांगा काय झालंय? खूप मस्त गेम खेळलाय तुझ्या बहिणीने. एका फटक्यात नाव, पैसा, पोझिशन सगळं मिळवलं. हुशार आहे, हुशार. म्हणजे तुला काय वाटतं असवरी? तिचं खूप प्रेम आहे शार्दूलवर. तिच्या मनात खूप दया आहे त्याच्याबद्दल. तिला अगदी मनापासून बायको व्हायचंय त्याची. सगळी नाटकं आहेत, नाटकं. धनाजीराव मानेंची सून म्हणून मिरवायचंय तिला, म्हणून केलं तिने हे सगळं. नेहा अशी मुलगी नाही हो. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिलेत असावरी. चांगला ओळखतो मी असल्या मुलींना. आजकाल 20-20 वर्षाच्या मुली 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांशी लग्न करतात. मला सांग ना, नेहासारख्या तरुण, सुंदर, कर्तबगार मुलीला काय गरज काय आहे एका वेड्याशी लग्न करण्याची? काय गरज आहे? तू केलं असतंस. खूप हुशार आहे, खूप हुशार. खूप मोठा गेम खेळते ती. रघुनाथ, हे सगळं मला औपचारिक वाटून राहिलं बाबा. नाही, पण तरी सुद्धा एक रीतिरिवाज म्हणून काही तुमच्या इच्छा अटी असतील तर तसं सांगून टाक मला. अरे, अटी कसल्या घालणार धनाजी? आपली इतके दिवसांची मैत्री आता नातेसंबंधात बदलते, हेच माझ्यासाठी खूप आहे. माझं काहीही म्हणणं नाही, पण उमाला काही सांगायचं आहे. नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की आम्हाला या लग्नाचा फार गाजावाजा करायचा नाहीये, तर हे लग्न आपण घरच्या घरी साधेपणाने करूया. हा, आपल्या घरीच करून टाकू की. चालेल? हो चालेल. आणखीन एक सांगायचं होतं. बाळणपणाला ती माहेरी येईल.
म्हणजे अशी इच्छा आहे. अट म्हटलं तरी चालेल. ओ वहिनी, ही काय अट झाली का? प्रत्येक मुलगी पहिल्या बाळंतपणाला माहेरीच जाते. मग तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. बस मग झालं आता, बोलणी संपली ना. दादा, पण ते कपड्यांचं आणि दागिन्यांचं बोलायचं राहिलं. ए रघु, मला तुझ्याकडून काही नको, पण माझ्या मुलाच्या लग्नामध्ये पोरासाठी माझ्या सोन्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा आहे मला. हे बघ, पोराचा मुलीचा सगळा कपडा लत्ता दागदागिने याचा सगळा खर्च मी करणार. अरे धनाजी, असं ए रघु, तू नाही म्हणू नको आता. अरे बाबा, एवढं करू दे मला. हात जोडतो तुला. अरे काय बोलतोयस तू धनाजी? ठीक आहे. आणि बघ, माझ्याकडून लग्नाला राजा, त्याची बायको आणि आमचा दोस्त विनायक असेल. आता तुमच्याकडून कोणी मंडळी येणार असतील तर त्यांचं मी बघून घेईन, तू काळजी करू नकोस. आता एखादा चांगला असा मुहूर्त बघून लवकरात लवकर हे लग्न लावून देऊया. हो, मी आमच्या गुरुजींशी बोलतो आणि लवकरात लवकरचं मुहूर्त काढतो. छान. बरं, आता आणखीन कोणाला काही बोलायचं आहे? अरे, वर्गात अवघड प्रश्न विचारल्यावर विद्यार्थी जसे गप्प बसतात तसे काय बसलात सगळे? चला, आता मीच बोलतो. बोलणी झालेली आहेत तेव्हा हे लग्न पक्क. वा 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 वा. धनाजी, अभिनंदन. अभिनंदन. अभिनंदन वहिनी. तुमचा पण. उमा, जा मिठाई आण, सगळ्यांचं तोंड गोड कर. नेहा, ए नेहा, इकडे ना. ये. पाया पड. मी आलेच. असू दे, असू दे. अगं बस 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 बस. हर्षवर्धन भोसले, तुमचे शत्रू वाढत चाललेत आणि ते तुमच्यापेक्षा वरचढ व्हायला लागलेत, जे तुमच्यासाठी खूप वाईट आहे. नेहा, नेहा, ती आता त्या धनाजी मानेची सून होणार. ती इथे असताना माझ्यात आणि आसावरीत काय प्रकार घडला तो ती धनाजीरावांना सांगणार आणि धनाजीराव तुमची वाट लावणार. नाही नाही हर्षवर्धन, नाही. या लग्नामुळे कुणाचा फायदा होणार का नाही ते माहीत नाही, पण तुमचा मात्र खूप मोठा तोटा होणार आहे. तेव्हा हे लग्न होता कामा नये. हे लग्न होता कामा नये हर्षवर्धन. कुठल्याही परिस्थितीत हे लग्न होता कामा नये. बस. नाही सर, ठीक आहे. बस. नाव काय तुझं? देवाजी महाडिक. देवाजी महाडिक. देवाजी, काही वर्षांपूर्वी तू महाबळेश्वरला हॉटेल ब्लू स्टारमध्ये वॉचमन म्हणून कामाला होतास. होय साहेब, फार वर्षापूर्वी. किती वर्षांपूर्वी? साहेब 7-8 वर्ष झाली साहेब. पण साहेब, मला इथं कशापायी बोलवलं? अहो, मी एक साधा माणूस आहे. आयच्यानं सांगतो साहेब, मी कुठलंही वाईट काम नाही केलं. मला माहिती आहे, तू अत्यंत इमानदार आणि चांगला माणूस आहेस. तर मग मला साहेब कशासाठी बोलवलं इथं? अहो, घरी माझी बायकापूर आहेत. मला सोडा साहेब. देवाजी, मी इथे तुला डांबून ठेवायला बोलवलेलं नाहीये. मला थोडीशी विचारपूस करायची आहे म्हणून मी तुला इथे बोलवलं आहे. विचारपूस कसली? देवाजी, काही वर्षांपूर्वी महाबळेश्वरला एक घटना घडली होती.
तू ब्लू स्टार हॉटेलमध्ये वॉचमन म्हणून कामाला होतास तेव्हा तिथे नागपूरहून काही मुलं ट्रिपसाठी आली होती आणि त्यातलाच एक मुलगा तिथल्या कड्यावरून खाली पडला होता. आठवते? अशा घटना तर तिथं नेहमीच होत असतात. मुलं मौज-मस्ती करतात, दारू बरू पितात आणि जीवानिशी जातात. एक मिनिट. या मुलाला ओळखतोस? पाहिलंस? हां, आठवलं साहेब. हा मुलगा आमच्या हॉटेलमधून अचानक गायब झाला होता. मग पोलीस तपास करण्यात आला. तेव्हा कळलं हॉटेलच्या मागच्या दरीत पडला म्हणून. तू याला पाहिलं होतंस? होय साहेब. हा त्याच्या मित्रांबरोबर आमच्या हॉटेलमध्ये राहायला आला होता. देवाजी, ज्या रात्री हा मुलगा गायब झाला त्या रात्री तू याला कड्याच्या दिशेने जाताना पाहिलं होतंस? नाही साहेब, त्या दिवशी मी लवकर घरी गेलो होतो. पण साहेब, त्या दिवशी त्या लोकांमध्ये काही भांडणं चालली होती. म्हणजे मी घरी जायला निघालो तेव्हा त्यांच्या रूममधून मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज ऐकू येत होते. नेमकं काय ऐकलंस तू? ते नाही समजलं साहेब. पण साहेब, त्यांच्या आवाजावरून त्यांच्यात भांडणं चाललेत एवढं मात्र कळलं मला. बरं, पुढे काय साहेब, मी घरी गेलो, सकाळी हॉटेलमध्ये परतलो तेव्हा तो मुलगा हरवल्याचं कळलं मला. तुला खरंच काय आठवत नाहीये? आयच्यान सांगतो साहेब, मला काय बी नाही आठवत. ठीक आहे, मी जाऊ साहेब? जा, पण पुन्हा जर गरज लागली तर. साहेब, आपण कधी बी बोलवा, हजर होईन मी. ठीक आहे, जातोय. थँक्यू. काय होतं पुरे? बरं आहे ना? हो. ते काय पाय माझेच आहेत. खाली ठेवा ना. का? नाही, सर आले तर रागावतील ना. पण येणार आहेत कधी तुमचे सर? येतील एवढ्यात. तुम्ही वाट बघा ना थोडा वेळ. नाही, वाट तर मी बघणारच आहे हो. त्याला भेटल्याशिवाय मी जाणारच नाहीये. पण काय ना उदापुरे, असं एकटं वाट बघणं फार बोरिंग असतो. तुम्ही बसा ना थोडा वेळ, आपण गप्पा मारत बसूयात. नाही, मला जरा काम आहेत. कामं होतात हो उदापुरे, कामं कुठे पळून गेलेत? हा, पण काय तुमच्यासारख्या हुशार एक्सपिरियन्स्ड माणसाशी गप्पा मारण्याचा भाग्य मला मिळेल या निमित्ताने. असं काही नाही हो. हो उदापुरे, क्या बात आहे. हुशार माणसं अशीच दिसतात, असेच वागतात, असेच राहतात. ते म्हणतात ना, विद्या विनयेन शोभते. किती वर्ष झाली हो तुम्हाला या ऑफिसमध्ये? बरीच वर्ष झाली. बरीच वर्ष झाली. ओ गुड 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 गुड. मग उदापुरे, ओ उदापुरे, तुम्हाला ह्या ऑफिसची खडानखडा माहिती असेल ना? आहे ना, हेच तर काम आहे माझं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग मला एक सांगा, त्या शारदा राजेंचे, मस्त आहे घड्याळ, थँक्यू. शारदा राजेंचे या हर्षच्या बिझनेसमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट आहेत हो? त्यांचे ना. कोणाचे? शारदा राजेंचे. कोण शारदा राजे? बस काय उदापुरे, दिस इज नॉट फेअर. आत्ता तुम्ही म्हणालात ना की ह्या ऑफिसची इथली सगळी माहिती आहे तुम्हाला म्हणून. हो ना. मग पण हे मला माहित नाही ना, म्हणजे सरांनी मला कधी काही सांगितलं नाही. खरंच त्या शारदा राजेंविषयी. हो, असं काय करताय?
माझ्यापासून लपवण्यात काय अर्थ आहे उदापुरे? सांगा ना, सांगा ना उदापुरे. मला खरंच काही माहित नाहीये. काय माहिती नाही तुम्हाला उदापुरे? काय माहिती नाही? अरे काही नाही. एक मिनिट. काय माहिती नाही? या बसा. नाही बसा बसा. नाही बसा बसा. नाही सर. मग तुम्ही इथे का उभे आहात? इथे हे काय नाही. सॉरी सर. हे म्हणत होते की साहेब कधी येणार आहेत, तर उदापुरे म्हणाले मला माहित नाही. अच्छा, तुम्हाला माहित नाही मी कधी येणार ते? नाही म्हणजे मला ते माहित काय काही निघा. येस सर.